दरम्यान उद्या राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे। महापालिका निवडणुकांच्या आधीची ही शेवटची मंत्रिमंडळाची बैठक असेल आणि त्यामुळे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या बैठकीत काय निर्णय घेतले जाणार का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। उद्या मंत्रिमंडळाची बैठक पार पडल्यानंतर संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी महापालिका निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे। तर या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून। सागर, महापालिकांसाठी आता बिगुल वाजण्याची शक्यता आहे। येत्या 2 दिवसात निवडणुकांचं बिगुल वाजणार असं कळतंय आणि त्यात उद्या राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुद्धा पार पडणार आहे। नेमक्या काय घोषणा होऊ शकतात? दीपाली, प्रामुख्याने जवळपास 48 तासांमध्ये निवडणुकीचं महापालिकांच्या संदर्भामध्ये आचारसंहितेची घोषणा होण्याची एक शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे सगळ्याच इतर ठिकाणी सगळ्या महापालिकेच्या संदर्भातली जी काही विकास कामं आहेत त्याची अंतिम टप्प्यातली उद्घाटनाची सगळी धावपळ सध्या आज आणि उद्या दिसून येते। त्यातच राज्य मंत्रिमंडळाची बैठक देखील उद्या आयोजित केलेली आहे। अर्थात महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये महत्वाचे निर्णय घेण्यात आले, जसं म्हणजे SRAच्या संदर्भात कॉर्पस फंड कमी करण्याच्या दृष्टिकोनातून सोलर ऊर्जेला सबसिडी देणं, परत पगडी सिस्टीम असणारी घरांना पुनर्विकसनासाठी एक योजना आणली गेलेली आहे। अशी महत्वाचे निर्णय जे मुंबई आणि MMR रिजन क्षेत्रामध्ये फार मोठे प्रभावी ठरतात महापालिका क्षेत्रांमध्ये असे करण्यात आलेले आहेत। पुणे महापालिकेच्या दृष्टिकोनातून PMRDAच्या क्षेत्रामधले जे DP होते ते अनेक वर्ष प्रलंबित देखील मंजुरीला देण्यात आलेले आहेत। नागपूर, अमरावती सारख्या महापालिकेच्या निवडणुकीच्या महत्वाच्या बैठका मुख्यमंत्र्यांनी घेऊन तिथे देखील एक स्थानिक महत्वाचे काही निर्णय घेतलेले आहेत। याच्यावरून दिसून येतं की महापालिका निवडणुकीच्या आधी नेत्यांची धावपळ प्रचंड सुरू आहे आणि जितकं मतं स्वतःकडे आकर्षित करण्याच्या दृष्टिकोनातून सत्ताधारी पक्षाच्या वतीने वेगवेगळे निर्णय घेतले जात आहेत। त्यातच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सुद्धा काही महत्वाचे निर्णय शेवटच्या दिवशी म्हणून काही घेतले जात आहेत का, जसं मॅच 2020 मध्ये जास्तीत जास्त शेवटच्या ओव्हरमध्ये सिक्सर मारल्या जातात तशा स्वरूपाचा प्रयत्न शासनाचा दिसून येतोय आणि महापालिकेच्या दृष्टीची आचारसंहितेच्या आधीच ही महत्वाची एक बैठक राहील आणि त्यात काही महत्वाचे निर्णय होतात का हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे। निश्चितच सागर, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।